बारामतीकरांनी अखेर सुप्रियाताई सुळे यांना आपलंसं केलेलं आहे आणि दबंग दादाला ठोकर मारलेली आहे. दबंग दादा अजितदादा पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या कूटनीतीचे शिकार ठरले आणि आज न उद्या आपल्याला मुख्यमंत्री होता येईल या ईर्षेने त्यांनी राष्ट्रवादी पूर्ण घड्याळ चिन्हासह हायजॅक केली. त्या दादांना बारामतीकरांनी धडा शिकवलेला आहे. सुप्रिया सुळे या 1 लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन निवडून आलेल्या आहेत. आता अजितदादा पवार यांना देवेंद्र फडणवीस कितपत साथ देऊ शकतात याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. आपण वारंवार याच्यापूर्वी बारामती मतदारसंघाबद्दल चर्चा केलेली आहे. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला प्रचार संपणार होता 48 तास आधी 40 डिग्रीच्या वर तापमान होतं, कडक ऊन होतं. त्या कडक उन्हामध्ये शरद पवार यांची सभा झाली. शरद पवार हे अतिशय थकलेल्या अवस्थेत तिथं बसलेले होते. त्यांनी आपलं थोडंसं असं भाषण केलं आणि त्या भाषणामुळे काय झालं, बारामतीची हवा फिरली. म्हणजे फारसं न बोलता त्यांनी बारामतीची हवा फिरून दाखवलेली. आज दुपारी ज्या वेळेला पत्रकारांशी ते बोलत होते, एकूण राष्ट्रीय चित्र काय आहे, महाराष्ट्रातलं चित्र काय आहे आणि बारामतीचं काय चित्र आहे याविषयी ते प्रतिक्रिया देत होते. त्यावेळेला त्यांनी अतिशय सूचक असं वक्तव्य केलं. त्यांनी असं सांगितलं की बारामतीमधला जो माणूस आहे त्या माणसाला मी चांगलं ओळखतो, माझा माणूस आहे, मला मानणारे ते माणसं आहेत. 1967 पासून मला बारामतीला चांगलं ओळखता येतं आणि माझी खात्री होती मी तिथं प्रचाराला जाऊ अगर न जाऊ सुप्रिया सुळे ह्या निवडून येतील. आणि असं म्हटल्यानंतर त्यांनी विशेष एक वाक्य अजून वापरलं. ते असं म्हटले की बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये देखील सुप्रियाला लीड मिळालेली आहे. हे अतिशय सूचक आहे. आता अजितदादा पवार हे जसे बाहेर पडले, म्हणजे गेल्या 2 जुलैनंतर त्यांनी जे काही त्यांचा म्हणजे वक्तव्य जी केली ती अतिशय वेदनादायक अशी वक्तव्य केली. त्यांनी अगदी शरद पवारचं वय काढणं असो, शरद पवारांविषयी ते बोलताना असं म्हटलं की आता त्यांनी आज न उद्या कधीतरी निवृत्त व्हायला पाहिजे, सल्लागाराची भूमिका त्यांनी बजावली पाहिजे आणि मग वगैरे वगैरे मग आम्ही पक्ष वाढवू वगैरे असं ते म्हटले होते. आणि ते बोलत असताना जाहीर सभेमध्ये बारामतीला ते असं म्हटले होते, आता यांची कधी एकदाची शेवटची निवडणूक होईल हे काही सांगता येत नाही, अशा पद्धतीचं देखील ते बोलले होते. त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी त्यांना जे काही उत्तर द्यायचे ते दिलेली होती. अजितदादा पवार यांनी वारंवार दमबाजीची भाषा केली. त्यांचा तो स्वभाव, मोकळा ढाकळा स्वभाव, आणि त्या स्वभावपोटी ते शत्रूची काहीही म्हणजे कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता थेटपणे टीका करतात असा त्यांचा अनुभव. मग आता गेल्या त्यांच्या 30-35 वर्षाच्या राजकारणामध्ये बघू तू निवडून येतोच कसा असं जसं त्यांनी शिवतारे असतील, अमुक हर्षवर्धन पाटील असतील यांच्यासारख्यांना जो दम भरला होता, त्यांच्या घरी दादा जाऊन आले, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मग देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी झाल्या, एकमेकाला वचनं दिले गेले तरी आणि कसंही करून आता सुनेत्रा पवार यांना निवडून आणलं पाहिजे हे त्यांनी टाळलं. आता मुळातच अजितदादा पवार ज्या वेळेला महायुतीमध्ये सामील झाले, अर्थमंत्री पदाच्या चाव्या त्यांनी हातात घेतल्या. नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये बोलत असताना अजित पवार यांना जेलमध्ये टाकणार ही मोदी की गॅरंटी असं म्हणत ज्या वेळेला दम भरला होता आणि लगेच त्या चाव्या मिळाल्या आणि त्यामुळं अजित पवार यांच्यावर एक विशेष अट लादण्यात आली होती. ती अट काय होती, तुम्ही काहीही करा, तुमचं जे काही तुमच्या विचारसरणीचं जे काही मत आहे, फुले शाहू आंबेडकर जे काही मत आहे ते तुमचं स्वातंत्र्य तुम्ही जरूर राखा, परंतु महायुतीचे भागीदार म्हणून तुमचं एक बंधन असं आहे की मिशन 45चं जे काय होईल ते होईल, परंतु आधी शरद पवारांच्या बारामतीमध्ये तुम्ही तुमचा उमेदवार उभा करायचा. आणि नुसताच तुमचा उमेदवार नाही तर तुम्ही स्वतः उभं राहायचं किंवा पवार कुटुंबातला सदस्य तिथं उभा करायचा. आणि मग सुनेत्रा पवार यांची त्यासाठी निवड करण्यात आली. मग त्या दृष्टीने सगळ्या पद्धतीची हवा तापवण्यामध्ये अजितदादा पवार यांनी अहोरात्र मेहनत घेतली. ती मेहनत घेत असताना ते अनेकदा मग नंतरच्या काळामध्ये ते असे थोडेसे महायुतीपासून जरा दूर जायला लागले. त्यांना अंदाज यायला लागला
की आपल्याला बारामतीमध्ये अडकून बसावं लागलेलं आहे, आपल्याला फक्त महायुतीमध्ये जे घेतलेलं आहे, अर्थमंत्री केलेलं आहे, मुख्यमंत्री पदाचं आम्हीच दाखवलेलं आहे, ते एवढ्यासाठी की शरद पवार यांच्या जिव्हारी लागेल असा पराभव त्यांचा करायचा आहे आणि त्यासाठीच आपली नेमणूक झालेली आहे. परंतु वेळ निघून गेलेली होती. मग आमच्या कुटुंबातले कुटुंब प्रमुख म्हणून मी पवार साहेबांशी बोलू की नको वगैरे असं ते बोलायचे. मग त्यांनी एकदा चोरड्या नावाच्या उद्योगपतीच्या घरी अशी लपून छपून भेट घेतली, नंतर ती नाकारली. मग आता हे आपलं हे जे नातं आहे, ते भावनिक जे नातं आहे, ते आपण बाजूला ठेवून त्याचा अक्षरशः लिलाव केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण की आपल्याला पूर्णपणे आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर विसंबूनच राजकारण पुढचं करावं लागणार आहे. आता आपण परत माघारी फिरण्याचा विचार केला तर कोणत्या तोंडाने आपण फिरणार असं त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. आणि जो माणूस तडफेने बोलतो वगैरे तो एक लक्षात घ्या, तो अति भावनिक असतो. त्याचा क्रोधाग्नी जेवढ्या लवकर पेटणार तेवढ्याच लवकर तो शांत होऊ सुद्धा शकतो. आणि मग परंतु वेळ निघून गेलेली असते आणि आता अजितदादा पवार यांना पश्चाताप दग्ध असं राजकारण यापुढे करावं लागणार आहे अशी याची अधिक शक्यता आहे. आता विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला 90 जागा द्या वगैरे अशी जी काही भाषा त्यांच्या नेत्यांकडून काल परवा बोलायला लागलेली होती, आता तशी भाषा काय त्यांना वापरता येणार नाही. कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा अक्षरशः पानिपत झालेला आहे. आता सुनील तटकरे हे रायगडमधून आलेले आहेत असं समजा, परंतु बाकीच्या 3ही जागांवर त्यांचा पराभव झालेला आहे. पुष्कळ त्यांनी गणित जमवायचा प्रयत्न केला. म्हणजे नाशिकमध्ये छगन भुजबळांना उभं करण्याचा प्रयत्न केला. सगळे त्यांचे प्रयत्न हे सगळे काय आले ते बाजूला पडलेले. मग त्यांनी साताऱ्यामध्ये सुद्धा प्रयत्न केला, तिथंही त्यांना काही करावं म्हणजे त्यांच्या पदरी काही पडलेलं नाही. मग आता त्यांनी जे चार जागा निवडल्या, आता शिरूरमध्ये हे अमल कोले हे निवडून आलेले आहेत. मग आढळराव पाटलाला काय केलं, हे सगळी जी परिस्थिती आहे ती लक्षात घेता आता बारामतीमध्ये त्यांनी जी काही वक्तव्य केली होती त्याची शिक्षा त्यांना बारामतीकरांनी दिलेली आहे. आता शरद पवार यांनी ते जसं अजितदादा पवार हे स्वतःच सांगतात की शरद पवार यांनी 5.5-6 दशकामध्ये जे काही राजकारण केलं त्यांनी बारामतीवर विसंबूनच केलेलं आहे. परंतु मी 1991 अपघाताने राजकारणामध्ये आलो. मी देखील खासदार म्हणून म्हणजे लाखो मतांनी 3.5 लाख मतांनी मी विजयी झालो होतो आणि त्याच्या म्हणजे मला तो अनुभव आहे. मी सगळा बारामती मतदारसंघ हा विकासाच्या दृष्टिकोनातून बांधलेला आहे आणि अगदी बारामतीचं स्टँडचं ते नेहमी उदाहरण देतात. हे असं स्टँड बारामतीचं जे एसटी स्टँड आहे हे असं कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये नाही, ते किती मोठं केलेलं आहे. बाकीचा विकास त्यांनी किती केलेला आहे. त्यांना अनेक प्रश्न विचारले की सिंचनाचं काय, म्हणजे बारामती सोडलं तर इतर मतदारसंघामध्ये काय परिस्थिती वगैरे. मग त्यांनी आपल्या निधी एवढा देणार तेवढा निधी देणार एवढे फक्त भाषणामध्ये आकडे त्यांनी घोषित केले. मग पुरंदर असो की पुरंदरचं सहकार्य पाहिजे, इंदापूरचं सहकार्य पाहिजे तेवढा निधी मी तुम्हाला देणार, परंतु माझा शब्द हे तुम्ही हे एवढी निवडणूक मला जिंकू द्या, मला मदत करा असं आव्हान त्यांनी वारंवार करून देखील त्यांना काही मिळालेलं नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर एका खासदाराची भर पडावी म्हणून खडकवासला दौंड इथून काही मतं मिळालेली आहेत जरूर, परंतु ती देखील तितकीशी पुरेशी नाही. यावरूनच अजितदादा पवार यांच्या एकूणच धोरणात्मक राजकारणाची किती लोकांमध्ये चीड होती हे दिसून आलेलं आहे. आणि त्यांनी ज्यांच्या भरोशावर देवेंद्र फडणवीस यांच्या भरोशावर सगळं जे काही केलं, देवेंद्र फडणवीस यांनी असं वारंवार जाहीरपणे सुद्धा सांगून टाकलं होतं, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आमची जशी भावनिक युती आहे, नैसर्गिक युती आहे, तशी आमचे अजितदादा पवार यांच्याबरोबर नाही. ते केवळ आमचे स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत. या स्ट्रॅटेजिक पार्टनर असं उघडपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगून टाकलं होतं. आणि मग ह्या देवेंद्र फडणवीस असो, अजित पवार असो, शरद पवारांचंच कसं म्हणणं होतं भाजप बरोबर गेलं पाहिजे, अमुक गेलं पाहिजे. त्यांनी काय मुलाखतीत म्हटलं होतं, 2014 काय केलं, 2004 काय केलं, 2009 काय केलं आणि आता काय करायला चाललेले आहेत वगैरे, हे ते सगळं याला काही अर्थ नव्हता. आणि त्याला जरी त्यांच्या बोलण्यापुरता त्यांच्या मतलबापुरता जरी अर्थ होता तरी आता बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांच्या गळ्यामध्ये पुन्हा विजयश्रीची माळ टाकलेली आहे. उत्कृष्ट संसदपटू म्हणून 7-8 वेळेला सुप्रिया सुळे यांना पुरस्कार मिळाला, त्यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला. त्याच्याबद्दल अजितदादा पवार हे इकडे
महायुतीमध्ये येण्यापूर्वी काय बोलत होते आणि आता काय बोलायला लागले की नुसते लोकसभेमध्ये भाषणं करून काही होत नसतं वगैरे वगैरे अशा प्रकारची टीका केली. आणि ते म्हणजे थोडक्यात असं सांगायचं होतं की केवळ माझ्यामुळे सुप्रिया ही नेहमी खासदार होत आलेली आहे आणि मताधिक्य देखील माझ्याचमुळे तिला मिळालेलं आहे, असं ही त्यांची जी काही उर्मीची जी काही भाषा होती त्या भाषाला बारामतीकरांनी आता उत्तर दिलेलं आहे. आणि मग आता सगळे जे आरोप आहेत म्हणजे शरद पवार यांनी वारंवार सांगितलेलं आहे की हे ईडी IT या CBI या सगळ्या ज्या धाडी पडल्या आत्तापर्यंतच्या त्या धाडीला भिवूनच यांनी ते पक्षांतर केलेलं आहे, पक्ष फोडलेला आहे. आणि त्यांनी पक्ष फोडल्यानंतर आता त्यांना कोणत्या प्रकारची सुरक्षा मिळू शकते? म्हणजे आता इथं बारामतीमध्ये घरामध्ये भांडणं लावून म्हणजे फूट पाडून जर त्यांना काही समाधान मिळणार असेल तर ते मिळू द्यात, परंतु त्यांनी पक्षांतर केलं आहे म्हणजे त्यांनी दुसरा सवता जो उभा केलेला आहे तो फक्त त्या भीतीपोटी केलेला आहे. आता देवेंद्र फडणवीस यांना ज्या वेळेला या निवडणुकाच्या काळामध्ये किंवा निवडणूक संपल्यानंतर विचारण्यात आलं की अजितदादा पवार यांच्यावर तुम्हीच जे काही भ्रष्टाचाराचे भरपूर आरोप केले होते, तुम्ही अनेक मोर्चे काढले होते, नागपूर अधिवेशन असो वगैरे 2014 पासून तुम्ही त्यांच्या मागे होता, त्याच्यामुळे तुम्ही निवडणुका देखील जिंकल्या त्यांच्यावर आरोप करून. आणि आता त्याच अजित पवारांना तुम्ही सत्तेमध्ये बसवलेलं आहे. हे नुसतंच सत्तेमध्ये बसवलेलं नाही तर त्यांना अर्थमंत्री केलेलं आहे. हे कसं काय? तर आता त्याचं उत्तर जे काय, त्याचं जे काही सडेतोड, त्याचा जो फटका आहे म्हणजे त्यांच्या दुहेरी राजकारणाचा त्या लोकांनी त्यांना दिलेला आहे. आता सुप्रिया सुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया किंवा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये कुठेही अशी कॉलर उडवणं असं किंवा असं कुठलाही जास्त म्हणजे अहंकार किंवा असं दर्प न आणता अतिशय समतोलपणे त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. तर आता सुप्रिया सुळे यांचं सगळीकडनं जोरदार अभिनंदन होईल आणि जी बारामतीची निवडणूक पूर्ण देशामधली म्हणजे त्याचं आकर्षक निवडणूक असं जे ठरलं होतं, सगळ्यांचंच लक्ष त्याच्यामध्ये होतं, तर ते उत्तर आता मिळालेलं आहे आणि ते अतिशय चांगलं मिळालेलं आहे अशीच लोकांची भावना आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.